परत एकदा प्रश्न सोपा टाकला होता. काय म्हटलंय? ए ला 2 म्हणतायत, ए ला 2, बी ला 4, सी ला 6. मित्रांनो काय केलंय, जे अल्फाबेट आहे आपली ए ते एम आणि एन ते झेड, म्हणजे 1 ते 13 आणि 14 ते 26, याच्यामध्ये काय केलंय, प्रत्येक अल्फाबेटला जो नंबरिंग आहे त्याचं काय केलं मित्रांनो, डबल केले. म्हणजे ए ला 1 असेल तर हा 2 घेतलाय, परत बी ला 2 असेल तर काय घेतलाय, 4 घेतलाय, तसं सी ला 3 आहे तर 6 घेतलाय, म्हणजे डबल केलाय. त्याचप्रमाणे मॅथला काय असणार आहे मित्रांनो, मॅथला एम ला 13 असणार आहे, एम एन ओ पी क्यू आर एस टी ए बी सी डी ई एफ जी एच, 3 4 5 6 7 8, किती लागणार बघा, 13. एम ला 13 आहे, ए ला 1 आपण म्हणतो या सिरीज प्रमाणे, म्हणजे 1 ते 13 आणि 14 ते 26 पर्यंत. टी ला काय म्हणतो मित्रांनो, 14 15 16 17 18 19 20, याला 20 म्हणतो. आणि एच ला काय म्हणतो मित्रांनो, एच ला 8 म्हणतो. याच्या दुप्पट करा. चला, याच्या दुप्पट काय येते, 13 चे दुप्पट 26, 1 चे दुप्पट 2, 20 चे दुप्पट 4, 8 चे दुप्पट 16, या सगळ्यांची बेरीज करा. 40 आणि 20 60, 60 आणि 70, 70 6 2 12 आणि 2 14, किती आलं, सॉरी 4 आणि 8, बेरीज झाली 84. ऑप्शन क्रमांक हे उत्तर आहे. आता हे लिहिलं नाही मी, तुम्ही लिहा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणले अल्फाबेटचा प्रश्न हा कंपल्सरी असतो, म्हणजे असतो कमीत कमी 1 जास्तीत जास्त 2 प्रश्न आपल्याला पडतात. आपला पेपर सुरू झाला की झाला, किंवा कसंही तुम्हाला जसं वाटेल तसं ए टू झेड हे नंबरिंग विथ अल्फाबेट लिहून घ्यायचं कुठेतरी कोपऱ्यामध्ये. आपल्याला हे लागणारच आहे, लागणार आहे म्हणजे लागणार आहे. चला, आय होप समजलं असेल. सोपा प्रश्न होता.